फटकन द्यायचा ते. सर असं थोडी आहे आमचं काम सहा धावा धावफलकावरती. मॅन ऑफ द मॅच होईपर्यंत इकडे मॅच पण स्टार्ट झाली होती. आम्ही टॉस यावेळी देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू येते. चांगली गोलंदाजी, एक चौकार देखील आलाय, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. डॉक्टर जाधव सर यांच्या माध्यमातून 6 धावा धावफलकावरती असतील. यावेळी देखील चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. 7 धावा धावफलकावरती. 5च वाजवतो मी मॅच संपायला. आज नाही 5च्या आत मॅच संपतच नाही. आता हे देखील चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून करत असताना एक बॉल बाकी, एक बॉल. 8 धावा धावफलकावरती. ओके ओके ओके. हे देखील पूल केलाय. हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा आल्या आहेत या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती. 12 धावा तब्बल कुठल्याय. पहिल्या षटकामध्ये एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 12 धावा. 12 धावा धावफलकावरती. ये स्टेप आउट होता है डॉक्टर विवेक सर आलेत आता गोलंदाजी ट्रॅक वरती. बुलढाणा में स्टंप किया था इसको माथुर तीर्थ को. ये अभिनंदन क्या है डाबेरे को पिछले साल. हां ना पिछले साल स्टंपिंग आउट किया था उसने. बहुत आप पिच तक जाके खेल रहा था. उसको लगा कीपर कुछ करेंगे. 12 धावा धावफलकावरती. ढिबऱ्या झाला याने आउट केलं. पहिला चेंडू बॅकफुटला जात बॉटम हँडचा चांगला वापर येते. 1 धाव प्राप्त केली आतापर्यंत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 13 धावा धावफलकावरती असतील. सिंदखेड राजा संघ 13 धावा धावफलकावरती. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. डावखुरा शैलीचा आता फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल डॉक्टर सचिन. यावेळी दांडी गुल करत असताना फर्निचर तोड गोलंदाजी होत आहे. गोलंदाज विवेकांच्या माध्यमातून पहिला हादरा लागलाय सिंदखेड राजा संघाला. मारुती तीर्थ सिंदखेड राजा संघाला पहिला हादरा लागत असताना डॉक्टर नागरे सर यांच्या स्वरूपात हा पहिला हादरा लागलाय.
समोरच्या चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नव्हतं या चेंडूमध्ये आणि दांडी गुल करत असताना डॉक्टर विवेक यांच्या खात्यामध्ये पहिला गडी. 13-1. या अगोदर सामन्यामध्ये CMA टायगर संघाने विजय मिळवत क्वार्टर फायनल मध्ये जागा बनवली. चांगला खेळ दाखवत असताना सातपुडा वॉरियर्स संघ या स्पर्धेमध्ये मन जिंकणारा खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. यावेळी देखील चांगला चेंडू अपील करत असताना फुटवर देखील नव्हतं या चेंडूवरती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पाय बाहेर काढलाच नाही. चांगली गोलंदाजी. 13 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी करतायत डॉक्टर विवेक. यावेळी देखील चांगला चेंडू. 13 धावा. 13-1. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. तेराला 1. पुढचा चेंडू पुन्हा. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आतापर्यंत. हे देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न देखील. 1 धाव या चेंडूवरती देखील प्राप्त होईल. 14 धावा धावफलकावरती. 14-1. आतापर्यंत काय गोलंदाजी राहिली आहे डॉक्टर विवेकांच्या माध्यमातून. जखडून ठेवलंय फलंदाजांना. मोठा फटका मारू दिला नाहीये. हे देखील हलक्या हाताने पुश करत असताना पॉइंटच्या क्षेत्रात रनआउटचा देखील चान्स क्रिएट आणि रनआउटच्या स्वरूपात मोठा गडी होतोय. बाद तानमेल नव्हतंच. येथे दुसरा हादरा लागलाय सिंदखेड राजा संघाला. रनआउटच्या स्वरूपात डॉक्टर आशिष बाद होत असताना दुसरा हादरा लागतोय मारतुतीत सिंदखेड राजा संघाला. डॉक्टर उबेद खान यांचा चांगला थ्रो. त्यानंतर कॅरी करत विकेट किपरने यष्ट्या उद्ध्वस्त करत रनआउट करत असताना 2 गडी बाद. 14 धावसंख्येवरती. काय गोलंदाजी राहिली आहे डॉक्टर विवेक यांच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल गोलंदाजी टाकत एक गडी देखील त्यांनी बाद केला होता. एक रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. म्हणजे या षटकामध्ये 2 गडी बाद होताना मारुती तीर्थ साखरखेडच्या संघाच्या 14-2. 2 गडी गमावून आता गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज डॉक्टर जाधव सर. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी टाकली होती. आता 3रं षटक घेऊन आले तर संघाकडून वैयक्तिक 2रं षटक. हे जाधव सर यांचा पहिला चेंडू पुल केलाय. हा चेंडू चांगला प्रयत्न देते क्षेत्ररक्षकाकडून, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. डॉक्टर विजय राठोड सर यांच्या बॅट मधून चांगला प्रयत्न देखील क्षेत्ररक्षकाकडून राहिला होता. 18 धावा. 18-2. हे फुल टॉस. हा चेंडू देखील काऊ कॉर्नर क्षेत्रात ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडं फंबल झालंय. 1 धाव आतापर्यंत पूर्ण केले आणि 1च धावे चेंडूवरती मिळेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 19. 19-2. मागच्या सामन्यामध्ये देखील एक रोमांच आपण बघितला. मागील 2-3 सामने रोमांचक राहिले. कट टू कट सामने होताना पाहायला मिळत आहेत BDPL 10 मध्ये.
यावेळी देखील हा चेंडू हवेमध्ये, या चेंडूला फेकून दिलंय. नो बॉल घोषित करत असताना सीमारेषेच्या बाहेर या चेंडूला पाठवलंय. षटकार आलाय, पहिला षटकार डॉक्टर विकास यांच्या बॅट मधून आल्याबरोबर षटकार खेचलाय. आता फ्री चेंडू असेल, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा स्लोअर लाईनचा चेंडू होता, चांगला प्रयत्न देते चेंडू आणण्याचा परंतु हुलकावणी देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्री चेंडूवरती पिक्चर सुपर हिट करत असताना डॉक्टर विकास गायकवाड सर बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री त्यांच्या बॅट मधून. वैयक्तिक 2 चेंडूवरती 10 धावेवरती पोहोचलेत. हल्ला चढवला गेला या षटकामध्ये. कोणाने धावा आल्या आहेत 30 ला 2.3 चेंडू मध्ये आतापर्यंत चांगली फलंदाजी कसर काढतायत मागच्या 2 षटकांची. पुन्हा एकदा फुलटॉस लीडिंग एज, चेंडू हवेमध्ये. आता मात्र वापसी केली आहे गोलंदाज जाधव सरांनी. तिसरा हादरा लागलाय मारुती तीर्थ सिंदखेड राजा संघाला. 3 गडी गमावलेत 30 धाव संख्येवरती. 2 मोठे फटके आले होते. हा चेंडू देखील खराबच होता, फुलटॉस होता. फायदा घेण्याचा प्रयत्न परंतु लीडिंग एज घेत चांगला झेल संपन्न केला विकेट किपर. विकेट किपर उमर यांचा चांगला झेल. डॉक्टर विकास यांना परतावा लागला. आता नवीन फलंदाज डॉक्टर संजय आलेत. 30 धावा धावफलकावरती आहेत परंतु विकेट देखील 3 गमावल्या आहेत. ही थोडी चिंतेची बाब असेल मारुती तीर्थ सिंदखेड राजा संघासाठी. डॉक्टर संजय स्ट्रायकिंगला असा असतील. आता 11.25च्या श्रेणी धावा आल्या आहेत. या ओव्हरमध्ये थोडे मागणे राहिले डॉक्टर जाधव सर परंतु विकेट देखील घेतली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फ्लाइट चेंडू होता. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवलंय. आल्याबरोबर चौकाराने खातं खोललंय आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे पंचांनी. ओव्हरराईटचा भीमर चेंडूसाठी थडांपांना चेक करायचंय की हा चेंडू भीमर आहे का. यावेळी देखील चांगला चेंडू. अजून काय माहिती. 30 धावा धावफलकावरती. आपल्यासोबत जोडलेत हिंदी कॉमेंटेटर उमेश जाधव सर. अरे काय झालं मला. 30 धावा धावफलकावरती असतील. 30 ला 3 2 सॉरी 34 धावा धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता या
पॉवर प्लेचे 3 षटक संपले. 34 धावा काढल्या जरूर परंतु 3 गडी देखील गमावलेत. डॉक्टर विवेक आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. इकॉनॉमिकल राहिले आहेत आतापर्यंत. डॉक्टर विवेक यांचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव लॉंग ऑनच्या स्वरूपात आणि दुसरा धावेचा प्रयत्न देखील झाला असता परंतु नाकारतायत डॉक्टर संजय. डॉक्टर विजय आता 7 धावेवरती जाऊन पोहोचले. 35ला 3. यावेळी देखील चांगला चेंडू. फुटवर्क नव्हतं या चेंडूवरती. काय गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये डॉक्टर विवेक आतापर्यंत 1.3 चेंडू मध्ये केवळ 3 धावा देत 1 गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय चेंडू. आत बाहेर चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी राहत आहेत. पुन्हा एकदा पारचा चेंडू होता. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताच्या सहाय्याने चेंडू अडवला. लगेच थ्रो केला. 1च धाव चेंडूवरती. 36 धावा. 36ला 3. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील. यावेळी देखील जागा बनवून रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेला फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू वळतोय. डॉट चेंडू. या षटकामध्ये 2 धावा आतापर्यंत आल्या आहेत. पुन्हा एकदा दांडी गोल. फर्निचर तोडलंय. काय गोलंदाजी करतायत. परफेक्ट यार्कर पेश करत असताना डॉक्टर विवेक या सामन्यामध्ये आतापर्यंत 2 षटकामध्ये 5 धावा देत 2 गडी देखील बाद केले. चांगली गोलंदाजी. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर झालेला आहे 36 रन 4 विकेट. नवीन गोलंदाज आले आता संघाकडून टायटन्स खामगाव. पहिला चेंडू कट करत असताना पॉइंटच्या दिशेला चेंडू पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉक्टर खान यांच्या माध्यमातून 1 रनआउट देखील त्यांनी आतापर्यंत केलाय. 4 गडी बाद केलेत. काय गोलंदाजी राहिली आहे डॉक्टर विवेक यांच्या माध्यमातून. 2 बोल्ड करत असताना चांगली गोलंदाजी. 37ला 4. शॉर्ट बॉल होता. गॅप मध्ये या चेंडूला पाठवलंय. हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार खेचत असताना डॉक्टर नितीन यांच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. 41ला 4. डॉक्टर सचिन गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल देखील होता. बॉटम हँडचा चांगला वापर करत पूल खेळत असताना
चौकार खेचलाय डॉक्टर नितीन यांनी. 41 ला 4. नानोटीचे एवढी थोडं गतीमध्ये देखील परिवर्तन केलं होतं, त्यामुळे टायमिंग झालं नाहीये. एक धाव निश्चितच या चेंडूवरती देखील मिळेल. या एका धावेने 42 धावा. नाही नाही. विरुद्ध हरणं टप झाले आमच्या दोघी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बाहेरची गडागेट चेंडू जातोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 43 धावा. एकेरी दुहेरी धावाने आता धावफलक हलत ठेवताय. 43 ला 4. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. फॉलिंग स्वीप घेण्याचा प्रयत्न देखील होता. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत राहिली आहे. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलाय. एक चौकार देखील आला होता. त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताय. यावेळी देखील चांगला चेंडू खोदून काढत असताना चांगला प्रयत्न देते, परंतु चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर नितीन यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. काय म्हणतात त्या सिनियर प्लेअरचा? चांगला प्रयत्न केला होता, चौकार आलाय. 47 धावा. 4 गडी गमावून 5 षटकाच्या समाप्तीनंतर या ओव्हर्स नंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होणार आहे. अटॅक नाही येतात. कृपया ड्रिंक्स ट्रॉली तयार ठेवायची आहे. डॉक्टर प्रमोद आलेत आता 6वं षटक घेऊन. पहिला चेंडू बाहेरची देखील कडा होती. झेल सुटतो इथे. डॉक्टर जाधव यांच्या माध्यमातून 48 धावा. 48 ला 4. पुन्हा एकदा या चेंडूला पाठवलंय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव निश्चितच या चेंडूवरती देखील मिळेल. एकेरी दुहेरी धावाने धावफलक आता हलतंय. 49 धावा. 5.2 चेंडूचा खेळ संपलाय. आता एक पार्टनरशिप बिल्ड करतायत डॉक्टर नितीन आणि डॉक्टर संजय. या सामन्यामध्ये 12 ओव्हरचा सामना आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अपील आणि विकेट किपर आणि जाधव सर यांचा सहारा. डॉक्टर संजय यांना परतावं लागेल सर. यावेळेस कोणती चुकी केली नाहीये विकेट किपर डॉक्टर जाधव सर यांनी. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता, ती चूक आता सुधारत असताना 5वा गडी बाद झालाय. सिनकर ही झेल घेतल्यामुळं पहिला जो झेल सोडला होता आणि महागात पडली असती, ही विकेट खूप महागात पडली असती. मात्र हा झेल घेऊन पुन्हा कमबॅक केलेला आहे त्यांनी. महत्वाचा प्लेयर संजू सॅमसन पॅव्हेलियन मध्ये पाठवण्यात यशस्वी झालेले आहेत. बघूया
नवीन बॅट्समन आलेले आहेत. डॉक्टर विश्वनाथ दिघोळे आपल्या टीमसाठी ते काय योगदान देत आहेत बघूया. आज ते किती फलंदाजीमध्ये यशस्वी होतात. सिंदखेड राजाचे दावेदार असे बॅट्समॅन बघूया त्यांच्या बॅटमधून आपल्या टीमसाठी काय योगदान देतात ते. पहिला चेंडू डॉक्टर विश्वनाथ यांच्यासाठी खोदून काढत असताना लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. खातं उघडलं गेलं आहे एका धावेने. फलकावरती 50 धावा पूर्ण होत असताना मारुती तीर्थ सिंदखेड राजा संघाच्या 50ला 5. हे देखील हवेत होता चेंडू. कोणतीही धावनी कोणतेही नुकसान नाही. 50 धावा धाव फलकावरती 50ला 5. या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल राहिले डॉक्टर प्रमोद. 3 धावा देते गडी बाद केलाय. संघर्ष करावा लागतोय धाव संख्येमध्ये. या ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक. या चेंडूला लपेटलाय. हा चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर नितीन यांच्या बॅट मधून हा पहिला षटकार. आता ड्रिंक्स ब्रेक मैदानात यासोबतच षटक समाप्तीची देखील घोषणा होईल. 56 धावा 5 गडी गमावून सिंदखेड राजा. ड्रिंक्स ब्रेक मैदानात ड्रिंक्स ब्रेक राहील. या ड्रिंक्स ब्रेक नंतर बघूया या 6 ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली आहे 56 रन 5 विकेट. उर्वरित 6 षटकामध्ये बघूया मातृतीर्थ सिंदखेड राजा किती आव्हान ठेवते खामगावच्या विरुद्ध आणि या 6 षटकामध्ये काय कामगिरी करू शकते खामगावची टीम. छप्पन्न रन 5 विकेट 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत नरसिंग राठोड, ऑर्थोपेडिशियन, राठोड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर येथे मागील 10 वर्षापासून रुग्णसेवा करत आहोत. माझे 35 बेडेड असे सुसज्ज हॉस्पिटल बालाजीनगर मेहकर येथे आहे. आमच्याकडे सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर, सुसज्ज असे अतिदक्षता विभाग तसेच अपघात विभागाची सुविधा आहे. लेबर रूम त्याच्याकडे तसेच आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान योजना व इतर कामगार योजना अंतर्गत मोफत रुग्णांची सेवा केली जाते. धन्यवाद. BDPLच्या सर्व टीमला व सर्व खेळाडूंना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. सेव्ह हार्ट, प्ले स्मार्ट, लेट्स युनायटेड. धन्यवाद.
ओव्हर्स मध्ये चांगला परफॉर्मन्स देखील राहिला या सामन्यामध्ये टायटन संघाकडून. मॅनेजमेंट गेली हो तिकडे उडा इकडे पब्लिक साठी 56 धावा, 56ला 5. पुन्हा एकदा दांडी गोल, फर्निचर तोडलंय. तिसरा गडी क्लीन बॉल करत असताना डॉक्टर विवेक या सामन्यामध्ये. डॉक्टर विवेक यांनी जो यॉर्कर टाकलेला होता आणि दंडी गोल विश्वनाथ डिगळे यांना पॅव्हलियन मध्ये पाठवताना यशस्वी झालेले आहेत. सलग यार्कर टाकतायत. परफेक्ट यार्कर टाकत असताना या सामन्यामध्ये डॉक्टर विवेक तिसरा गडी बाद केलाय. काय गोलंदाजी राहिली आहे या सामन्यामध्ये. आतापर्यंत 2.1 चेंडूमध्ये 5 धावा देत 3 गडी बाद केलेत आणि तिन्ही गडी क्लीन बोल्ड करत असताना. तुम्हाला काय वाटतंय या 6 ओव्हर नंतर थोडं इक्वेशन मध्ये बराचसा चेंजेस दिसून राहिलेले? सर, ज्या प्रकारे गोलंदाजी होते, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत टायटन्स खामगावचे संघ. कोणती धाव देण्यासाठी ते अचूक गोलंदाजी करतायत. आतापर्यंत सातत्याने विकेट देखील गमावल्या जात आहेत. आता वापसी करावी लागेल सिंदखेड राजा संघाला या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश करत असताना आता जबाबदारी वाढणार आहेत डॉक्टर नितीन सानप सर यांच्याही, कारण त्यांनी चांगले फटके लावलेत या इनिंग मध्ये. त्यांच्या बॅटमधून धावा आल्या आहेत. धावफलकावरती 57 धावा, 57ला 6. पुन्हा एकदा परफेक्ट यार्कर पेश करत असताना चांगली गोलंदाजी करतायत. 57ला 6 इकॉनॉमिकल राहिल्यात आतापर्यंत. 2.3 चेंडूमध्ये 5 धावा देत 3 गडी बाद केलेत. 8.77च्या सरासरीने धावा आल्या आहेत. 57. यावेळी देखील चांगला चेंडू. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देते. लॉंग ऑफ धावत येत मिडऑफच्या दिशेने चेंडू अडवला गेलाय. 58 धावा झालेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला डॉक्टर रोहन जोरे. 58 रन्स. बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतायत. यावेळी देखील खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढत गॅप मध्ये पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या प्रयत्नाने 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. या 2 धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल 60 धावा. 60ला 6. 6.5 चेंडूचा खेळ संपलाय. आता शेवटचा चेंडू. एक पार्टनरशिप करावी लागेल या सामन्यामध्ये. यावेळी देखील चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो आणि एक अपील देखील होत असताना नकारतायत पंच. यासोबतच ओव्हर समाप्तीची घोषणा देखील झाली आहे. चांगली गोलंदाजी राहिली डॉक्टर विवेक यांच्या माध्यमातून. 3 षटकामध्ये केवळ 6 धावा देत 3 गडी बाद करण्याचा पराक्रम केलाय. चांगली गोलंदाजी. जर यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळा झाल्या पाहिजे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर झालेला आहे 60 रन 6 विकेटच्या नुकसानीने. ला 6. आता नवीन गोलंदाज आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. डॉक्टर शरद गावंडे सर आता गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. 60-6
60 ला 6 गडी बाद, 7 ओव्हर संपलेत. आता येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. जिम्मेदारी वाढली आहे डॉक्टर नितीन सानप सर वरती. 9 चेंडूमध्ये 17 धावा केल्या आहेत. साठ ला 6, 60 धावा 6 गडी गमावून 8.57 सरासरीने धावा होत आहेत. यावेळी देखील पहिला चेंडू, चांगला चेंडू पेश करत असताना डॉक्टर शरद गावंडे सर यांनी देखील चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. यावेळी देखील समोर स्टेप आउट करत या बाउंड्रीला पाठवून दिलंय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर डॉक्टर नितीन सानप यांच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. 66 धावा, 66 ला 7. चांगली फलंदाजी करतायत. एक साईड धरून ठेवली या फलंदाजाने. वैयक्तिक 11 चेंडू मध्ये 23 धावांवर जाऊन पोहोचलेत. स्टेप आउट करत आडव्या बॅटने हा फटका साधत असताना डॉक्टर नितीन सानप सर. यावेळी देखील हा चेंडू हवेत आणि एक झेल पकडत एक मोठा गडी बाद केलाय. ते चांगला झेल राहिला. वापसी करत असताना या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी. षटकार आला जरूर, त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट घेत असताना वापसी केली. कमबॅक करत असताना गोलंदाज. मोठा गडी बाद झालाय डॉक्टर नितीन सानप यांच्या माध्यमातून. 12 चेंडू मध्ये 23 धावा करत परतलेत. चांगली फलंदाजी राहिली त्यांची सुद्धा. आता नवीन फलंदाज दाखल होत असताना डॉक्टर अरुण खरास सर आलेत. आता डॉक्टर प्रवीण खरास सर आलेत. 66 धावा, 66 ला 7. 7.3 चेंडूचा खेळ संपलाय. संकटात सापडलाय आता. अजून कोण राहिलाय? अजून कोण आहे? पुन्हा एकदा चांगला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न देखील होता. चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी डॉक्टर शरद गावंडे सर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटॉस बॉलवरती हा फटका सजवलाय. ते चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर प्रवीण खरात यांच्या बॅट मधून पहिला धमाका चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 70 धावा, 70 ला 7. चौकार आलाय. 70 धावा धाव फलकावरती असतील. तुम्ही नॉन मेडिको डॉक्टर नाही प्रॅक्टिस देतात यायला. हो ना, ते संतोष सारखी कोच हे देखील कट करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण देते खान सर यांच्या माध्यमातून. कमीत कमी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. हे थोडी चुकी फेकी चुकीची देते, त्याचा फायदा घेत एक एक्स्ट्रा धाव. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. यासोबतच 8 षटकाचा खेळ संपलाय. 72 धावा, 7 गडी गमावून 72 धावा धाव फलकावरती.
अजून आता येणाऱ्या 4 षटकामध्ये बघूया किती धावा काढतायत. धावांची आवश्यकता देखील असेल. मागील आपण काही 24 सामन्यामध्ये बॉल मध्ये बघूया. हॅलो 24 बॉल. मागील काही सामन्यामध्ये बघितलं तर 130 प्लस धावा बनल्या आहेत या मैदानावरती. बघूया सामन्यामध्ये किती धावा बनतायत. लो स्कोरिंग सामने देखील झाले. त्या सामन्या देखील मध्ये मजा आली. पहिला चेंडू, चांगला चेंडू पेश करत असताना शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण डॉक्टर विवेक यांच्या माध्यमातून. डॉक्टर सचिन यांनी पहिल्या षटक देखील चांगलं हाताळलं होतं. 11 धावा त्यांनी पहिल्या षटकात खर्च केल्या. या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. 73 ला 7. चांगला चेंडू स्लोअर यॉर्कर पेश करत असताना उत्तर नव्हतं या चेंडूचं. फुटवर देखील नव्हतं फलंदाजाचं. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे टायटन्स खामगाव संघाची. पुन्हा एकदा पारच्या चेंडूला फ्लिक करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या दिशेने. 74 ला 7. 8.3 चेंडूचा खेळ संपलाय. हे स्लोअर लाईनचा चेंडू होता. या चेंडूला फेकून दिलंय. चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जाईल एक टप्पा सीमा पार. चौकार. 78 ला 7. 8.4 चेंडूचा खेळ संपलाय. 78 ला 7. मारुती तीर्थ सिंदखेड राजा संघ आता चौकार खेचत असताना हात खोलताय फलंदाज. यावेळी देखील कट करत असताना डॉक्टर विवेक यांच्या डोक्यावरून चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. चांगला प्रयत्न देते परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर रोहन जोरे यांच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा चौकार. 2 चौकार खेचत असताना 82 धावा धावफलकावरती. 82 ला 7. 82 ला 7. 8.5 चेंडूचा खेळ संपलाय. चांगलं इकॉनॉमिकल षटक जात होतं डॉक्टर सचिन यांच्या माध्यमातून परंतु आता 2 सलग चौकार आलेत. यावेळी देखील यार्कर पेश करत असताना आतली कडा चेंडू मागच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण. या सिंगल सोबतच षटक समाप्त. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 83 धावा. आता बघूया येणाऱ्या 3 षटकामध्ये कोणता संघ अतिक्रमण करतोय. 3 षटकामध्ये खोऱ्याने धावा काढाव्या लागतील कारण या मैदानामध्ये आपण बघितलंय की जास्तीत जास्त धावा होताना आपण बघितल्या. 180 धावांचा पाठलाग काल होता वाचला. 4 धावेने प्रयत्न चांगले केले होते सातपुडा वारियर्स संघाने. आज त्यांचा सफर येथे समाप्त झाला. सेम टायगर संघाने विजय मिळवत क्वार्टर फायनल मध्ये जागा बनवली. आता बघण्यासारखं असेल. हा सामना देखील महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. 83 ला 7. आता 18 बॉल राहिलेले बघूया. 18 बॉल मध्ये मातृतीर्थ किती धावा काढण्यात यशस्वी होतय. पहिला चेंडू अतिरिक्त उसरी गॅस सरळ यष्टीरक्षक जाधव सर यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय चेंडू. चांगली गोलंदाजी. डॉक्टर प्रमोद यांनी पहिल्या षटकामध्ये देखील एक गडी बाद केला होता. 9 धावा खर्च केल्या होत्या. हे पुन्हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. चांगला झेल घेण्याचा तिथे प्रयत्न परंतु झेल निसटला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. 87 धावा. 87 ला 7. चौकार खेचत असताना डॉक्टर
रोहन यांच्या बॅटमधून हा तिसरा चौकार आलाय. चांगली फलंदाजी डॉक्टर रोहन करतायत या सामन्यामध्ये. संकटातून बाहेर काढलंय मारुती तीर्थ सिंदखेड राजा संघाला. यावेळी स्क्वेअर कटचा बारदार फटका. या चेंडूला देखील फेकून दिलाय. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा का चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. 91 ला 7. आता खोऱ्याने धावा येत आहेत. लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. शेवटचे 15 चेंडू. आता बघूया किती धावामध्ये. नवीन बॉल. वापरलेला आहे. 9 ओव्हर झालेला हा बॉल फेकण्यात आलेला आहे. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. काय फलंदाजी राहिली आतापर्यंत. 10 चेंडू मध्ये 21 धावांवर पोहोचले डॉक्टर रोहन जोरे सर. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून. तर बघूया येणाऱ्या 15 चेंडू मध्ये ते कशा प्रकारे फलंदाजी करतात. चांगला क्रिकेटचा खेळ राहिला या सामन्यामध्ये देखील. चांगली गोलंदाजी डॉक्टर विवेक यांच्या माध्यमातून. आता मात्र चांगली फलंदाजी देखील दाखवतायत डॉक्टर रोहन जोरे सर. यावेळी देखील अपील होत असताना चेक करायचा इथे थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. बघूया थर्ड अंपायर इन ऍक्शन असतील आता या सामन्यामध्ये. आणि OUT आउटचं डिसिजन आलंय. बेल्स उडाली होती. बोल्ड क्लीन बोल्ड होताना इथे फलंदाज चांगली फलंदाजी करून परतले तर डॉक्टर रोहन जोरे सर त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी राहिली. 21 धावांची पारी खेळत असताना आपल्या संघासाठी महत्वाची पारी खेळून ते होत आहेत बाद. 9.91 ला 8. बॅट्समॅन कोण आहे? याही पुन्हा फुल टॉस बॉल पायरच्या चेंडूला फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. नाही वापरायचं आम्हाला. एकच धाव. 92 ला 8. 9.5 चेंडूचा खेळ झालाय. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत आता पोहोचलेत सिंदखेड राजा संघ. यावेळी देखील परफेक्ट यार्कर टाकत असताना यासोबत षटक समाप्तीची देखील घोषणा होईल. 10 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 92 धावा 8 गडी गमावून. शेवटचे 2 षटक बघूया. 12 बॉलमध्ये मातृतीर्थ किती आव्हान उभं टाकतंय आणि टायटन्स खामगाव टायटन्स
किती रोखण्यामध्ये यशस्वी होतंय बघूया. 92 रन्स, लॉस ऑफ 8 विकेट्स. डॉक्टर शरद गावंडे सर आलेत आता गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा देत एक गडी बाद केला होता. यानंतरचा टॉस देखील इनिंग ब्रेक मध्ये संपन्न होणार आहे. यावेळी देखील हा चेंडू हवेमध्ये चांगला झेल संपन्न करत 9वा गडी बाद होतोय कॅच कोणी घेतली? सिंदखेड राजा संघाचा. ठीक आहे. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये यानंतर होणारा सामन्याचा टॉस होईल. डेड 11 डोनगाव वर्सेस स्पार्टन धाड. या दोन्ही कर्णधाराला विनंती आहे की त्यांनी टॉस साठी ते जोडायचं असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न होणार आहे याची कृपया नोंद घ्यायची आहे. दोन्ही कर्णधाराला विनंती असेल. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे? बॅट्समन डॉक्टर आशिष अवस्थी सर जर इथे आले असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. बॅट्समन कोण आहे? यावेळी कट करण्याचा प्रयत्न डॉक्टर आशिष अवस्थी सर. कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. हे देखील चांगला चेंडू. उत्तर नव्हतं या चेंडूचं. चांगली गोलंदाजी. 92ला 9. यावेळी देखील चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील होत असताना 92ला 9. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक एकही धाव न दिली. या षटकामध्ये एक गडी देखील बाद केलाय. पहिले मेडन ओव्हरचा पराक्रम या मॅच मध्ये होऊ शकतो. आतापर्यंत VDPL 10 मध्ये मेडन ओव्हर आलेली नाहीये. हे देखील स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव आली आहे म्हणजेच मेडन ओव्हर मिळणार नाहीये. 93 धावा. 93ला 9. एक धाव आतापर्यंत या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. 1.5 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्या आहेत. यावेळी देखील हा चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण देते. या चेंडूवरती देखील आतापर्यंत एक धाव निर्माण मिळाली आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 94ला 9. 11 षटकाचा खेळ आता संपलाय. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात. या षटकामध्ये केवळ आल्या 2 धावा. एक गडी बाद करण्यात यशस्वी डॉक्टर शरद गावंडे सर. 2 षटकामध्ये त्यांनी 14 धावा देत 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. आता गोलंदाजीसाठी डॉक्टर सचिन सर आलेत. 2 ओव्हरमध्ये 22 धावा यांनी खर्च केल्या आहेत. बघूया षटकामध्ये कसून गोलंदाजी त्यांना करावी लागेल. आलेला आहे. बोलून घेऊ आता हे झालं की. पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू सोबत सुरुवात केली या षटकामध्ये. 94ला 9. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोवर 1 चेंडू पेश करत असताना गती दिलीच नाही चेंडू मध्ये. चांगली गोलंदाजी. 94ला 9. यानंतर होणारा सामना धाड आणि डोनगाव. यावेळी देखील हा चेंडू देखील हवेत. उंची जास्त आणि झेल घेण्याचा प्रयत्न तेथे चांगला होता परंतु अयशस्वी राहिलेत. हॅलो. बस निघालो इथून आता.
काय ओपीडी आहे का? 94 ला 9. ओपीडी आहे अपडेट केला का? का? ओपीडी आहे का? 96 झाले. चांगला चेंडू, सॉरी 96 धावा झाल्या. 96 ला 9 तर ते त्या- धावफलकावरती 96 धावा. 11.4 चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये केवळ आतापर्यंत 2 धावा आल्या आहेत. संघर्ष करावा लागतोय या सामन्यामध्ये. 94 96 ला 9. बरोबर मी इकडे बाहेर आहे म्हणून सांगा ना त्यांना. हे देखील सरळ बॅटने या चेंडूला फेकून दिलंय. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 आहे. डॉक्टर प्रवीण खरात यांच्या बॅट मधून हा धमाका षटकार. महत्वाच्या क्षणी हा षटकार आलाय. या धावा कामी पडतील सिंदखेड राजा संघासाठी. एक धाव महत्वाची असेल या सामन्यामध्ये. नाही संपला का नतीजा? यानंतरची जी मॅच आहे, हॅलो, डोणगाव डॅड 11 विरुद्ध धाड स्पार्टन्स. दोन्ही टीमच्या कप्तानांना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी यावं. हे देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. सेंचुरी मारली होते. कव्हरच्या दिशेने हा चेंडू जातोय. एकदा पूर्ण झाली, दुसरी देखील पूर्ण होत आहे आणि तिसराचा प्रयत्न करत होते नाही पण काही नाही. परंतु नाकारत आहे ते. यासोबतच 12 षटकाचा खेळ संपलाय. 9 गडी गमावून 104 धावा काढल्या आहेत. 105 धावांचं लक्ष ठेवत असताना खामगाव टायटन संघासमोर थोड्याच वेळात दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होईल. धाड स्पार्टनचे कॅप्टन, हॅलो, त्यांनाही विनंती आहे की लवकरात लवकर येतील सर. आपल्याकडे फक्त हे 5 मिनिटं मधले जे असतात त्याच्यात टॉस घ्यायचा असतो. कृपया कॉपरेट करा सर, कृपया कॉपरेट करा. दोघे सोबत गाडी पाठवू का सर? लवकर या पळत. टॉससाठी पाहुणे आलेले आहेत. निलेश सर, लवकर या ना सर, चालू होऊन जाते ना मॅच सर. मॅच चालू होऊन जाते सर.
या ना लवकर लवकर या. स्लो मोशनमध्ये येऊन राहिले तुम्ही. दुसऱ्या मॅचचा टॉस, तिसरा मॅचचा टॉस. डॉक्टर निलेश सोनवणे धाड स्पार्टन यांचे कप्तान आणि मंगेश बाजेट सर डॅड 11 डोनगाव यांचे कप्तान दोन्ही पण इथे उपस्थित. डॉक्टर उमेश जाधव यांचा टॉस घेतील, सोबत डॉक्टर सानप साहेब. अटीतटीची ही मॅच, दोघंही टीम्सला फार महत्त्वाच्या या दोन्ही मॅचेस. टॉस हा डॅड 11 डोनगाव यांनी जिंकलेला आहे. आजची त्यांची शेवटची मॅच आहे. काय घेणार सर आपण? आम्ही बॅटिंग करणार आज पहिले, आणि आमचे दोन्ही इनिंगमध्ये बॅटिंग आमची लाईनअप चांगला आहे. एक चांगला मोठा स्कोर उभा करून, आता ग्राउंड बघता, सर्वांची मॅचेस बघता, एक चांगला मोठा स्कोर उभा करून त्यांना आम्ही त्या स्कोरच्या आतमध्ये ठेवून मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. सर तुमची पण बॅटिंग लाईनअप आहे. हे पिचसुद्धा तुम्ही पाहिलेली आहे की एवढ्या मॅचेसमध्ये की पूर्ण बॅटिंगची पिच आहे, आणि समोर धाड ही जी टीम आहे यांनी दोन्ही मॅचेसमध्ये चांगला चेस करण्याचा प्रयत्न केला. तर काही आकडा असा ठरवलेला आहे का डॉन यांच्या अगेन्स्टमध्ये, धाडच्या अगेन्स्टमध्ये, की एवढं आपल्याला बनवायलाच लागेल? एक 120च्या अबाऊ रन्स पुरेपूर आतल्या पिचवर यावेळेस बॉलिंग एकदम चांगली करू. धाडसोबत खेळण्याचा मागच्या वर्षीचा आमचा अनुभव आहेच. त्यांनी आम्हाला हरवलं होतं, पण टफ मॅच झाली होती, तर यावेळेस त्यांना हरवायचा प्रयत्न करू. सर कुठेतरी टॉस आपण हारलेलो आहे, पण पहिल्या 2 मॅचेस जे आपण केलेल्या आहेत या 2 मॅचेसमध्ये जे पण आपला परफॉर्मन्स आहे, जे पण पॉईंट टेबल आलेलं आहे, त्या हिशोबाने ही मॅच तुमच्याकरता फारच इम्पॉर्टंट आहे. आणि त्या हिशोबाने जसं त्यांनी आधी फलंदाजी केलेली आहे, तर त्या हिशोबाने काय तुम्ही विचार करून त्यांना रोकाल सर? नाही, निश्चितच डोनगावची टीम यंग टीम आहे. भरपूर इम्प्रूव्हमेंट आहेत. मागच्या वर्षी जरी आम्ही जिंकलो असलो तरी दोन्ही टीम इक्वॅलंट आहे. नेहमीप्रमाणे क्रिकेटमध्ये असा कुठला स्कोर नसतो. 172 पण इथं सेफ नाही, 177. आणि तेच मागच्या वेळेस आम्ही जे 81 केले होते, त्यात पण आम्ही चॅम्पला बऱ्यापैकी रोखण्याचा प्रयत्न केला होता. जो कुठला आम्ही कमीत कमी स्कोरवर त्यांना अडवायचा प्रयत्न करू आणि तो चेस करायचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. आणि इथनं बातमी हीच आहे की डॅड 11 डोनगाव यांनी नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय केलेला आहे. थँक्यू. बॅक टू स्टुडिओ. रिसेप्शन येथे आमची टीम त्वरित मार्गदर्शन, नोंदणी आणि अपॉइंटमेंटची सुविधा देते. हेल्प सेंटरमध्ये प्रत्येक प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आणि मदत मिळते. च्या चेकअप रूममध्ये रुग्णांची तपासणी बारकाईने आणि काळजीपूर्वक केली जाते. आपत्कालीन उपचारासाठी आमची प्लास्टर आणि इमर्जन्सी रूम सदैव तत्पर. अचूक तपासणीसाठी अत्याधुनिक एक्स-रे सुविधा. रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र फिमेल जनरल वॉर्ड आणि मेल जनरल वॉर्ड, स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित. गंभीर रुग्णांसाठी अत्यंत दक्षतेने चालणारा आयसीयू विभाग सदैव सज्ज. जास्त आराम आणि खासगीपणासाठी आमच्या स्पेशल रूम्स आरामदायी आणि पूर्ण सोयीचे. जलद पुनर्वसनासाठी तज्ञ फिजिओथेरपी विभाग. लहान शस्त्रक्रियांसाठी मायका ओटी आणि मोठ्या शस्त्रक्रियांसाठी खामगाव टायटन संघाकडून प्रवीण वराडे आणि नॉन स्ट्राईकला डॉक्टर प्रवीण वराडे सर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला गोल कॅप घातलेले. डॉक्टर डॉक्टर प्रतीक वराडे सर आणि त्यांच्या साथीला डॉक्टर मॅश सर. बघूया 105 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी आली आहे.
खामगाव टायटन संघाकडून 105 धावांचं लक्ष असेल. 72 चेंडूमध्ये या धावांचा पाठलाग करावा लागेल. उर्वरित 12 षटकामध्ये 3 ओव्हर पॉवर प्लेचे असतील. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघूया किती धावा मारतात. ही बॅटल देखील महत्वाचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीण खरात सर आलेत. प्रवीण खरात सर यांनी चांगली फलंदाजी देखील केली आपल्या संघासाठी जेव्हा संघ संकटात होता. पहिला चेंडू या दुसऱ्या इनिंगचा घेऊन आलेत. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू देखील होता. तोलन दिलेला तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नर क्षेत्रातून थ्रो केला. एकच धाव खातं उघडलं गेलंय टायटन्स खामगाव संघाचं. एक धाव पलकावरती असेल. आता स्ट्रायकिंग एंडला डॉक्टर मॅश असतील. बघूया कशा प्रकारे डॉक्टर मॅश देखील फलंदाजी करतायत. 105 धावांचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे चेंजेस. डावखुरा हाताचा फलंदाज देखील आहे डॉक्टर प्रतीक आणि राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशनने ही जोडी उतरली आहे. थोडी तकलीफ जात असते. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करावे लागतात प्रत्येक बॉलसाठी. पहिला चेंडू हलक्या हाताने कलात्मक फटका दर्शनीय फटका खेळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण तेथे. क्षेत्ररक्षक धावत येत हा चेंडू अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच एक धाव आपल्या संघासाठी वाचवत आहेत. धाव पलकावरती 2 धावा. आता खातं उघडलं गेलंय डॉक्टर मॅश यांचं सुद्धा. स्ट्रायकिंग एंडला आता डावखुरा शैलीचे फलंदाज डॉक्टर प्रतीक वराडे सर. यावेळी देखील फ्लिक केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावत येत आहेत. 1 बाउन्स. हा चेंडू अडवला जातोय. एकच धाव. जसं पाहिजे तसं टायमिंग झालं नव्हतं. 3 धावा धाव पलकावरती. कट करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण तेथे. थोडं फंबल झालंय. त्याचा फायदा घेत एक धाव सहजरित्या पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. इकॉनॉमिकल गोलंदाजी. अशाच प्रकारे इकॉनॉमिकल षटक टाकावं लागेल. 105 धावांचं लक्ष ठेवलंय. कसून जर गोलंदाजी केली ना तर सिंदखेड राजा संघ वरचढ ठरेल या सामन्यामध्ये. परंतु टायटन्स खामगाव संघही कमी नाहीये. चांगली फलंदाजी त्यांच्याकडे देखील आहे. सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये दोन्ही संघ. यावेळी देखील लेट खेळत असताना चेंडूला थर्डमॅनच्या दिशेला पाठवलंय. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलंय. एकच धाव या चेंडूवरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल देखील आलाय. 5 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. हाणामारीचं षटक. बघूया चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजाकडून. थोडा ॲडव्हान्टेज कमी असतं गोलंदाजाला परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. यावेळी डाऊन द ग्राउंड मिड ऑफच्या डोक्यावरून फटका सजवलाय. हा चेंडू जाईल डॉक्टर मॅश यांच्या बॅट मधून. पहिला चौकार. या 4 धावेच्या सहाय्याने धावसंख्या 9 धावा. ओव्हर पिच चेंडू होता. मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका सजवत असताना डॉक्टर मॅश चांगला फटका सजवला. दर्शनीय फटका इथे खेळत असताना. स्कोर 9 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर. डॉक्टर सचिन नागरे सर आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसरं षटक घेऊन संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघूया किती धावा करतायत. चांगली गोलंदाजी 5 चेंडू पर्यंत केली होती. तदनंतर एक ओव्हरपिच चेंडू खराब चेंडू टाकला. त्याचा फायदा घेतला डॉक्टर मॅश यांनी. एक चौकार खेचत असताना 9 धावा.
डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज त्यांच्यासमोर डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. पहिला चेंडू, सन्मान दिलाय पहिल्या चेंडूला. चांगला चेंडू पेश करत असताना चांगला चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेणं डॉक्टर प्रतीक जाणतात. ज्यावेळी देखील चांगला चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न देखील होता, पायाला जाऊन आदळतो हा चेंडू. कोणती धाव नाही, कोणतेही नुकसान नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली सुरुवात केली आहे इनिंगची गोलंदाजीमध्ये डॉक्टर सचिन नागरे सरांनी. यावेळी फ्लिक केलाय, चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव, एकेरी दुहेरी धावाने धावफलक हलत ठेवताय. 10 धावा धावफलकावरती 105 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. एक चौकार डॉक्टर महेश यांच्या बॅटमधून आला होता. डॉक्टर प्रतीक सर थोडे संत गतीने धावा काढतायत. 6 चेंडूमध्ये 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आहे. अँकरची भूमिका निभावत सध्या आपल्या संघाकडून. माहीत आहे एक पार्टनरशिप बिल्ड करायचा प्रयत्न देखील असेल. यावेळी देखील कट केलाय, चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय, परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण ते डॉक्टर संदीप डॉक्टर संजय ठोसरे यांच्या माध्यमातून इथे 3 धावा आपल्या संघासाठी वाचवता आहेत. डॉक्टर संजय 11 धावा धावफलकावरती. यावेळी देखील लेट कट खेळत असताना पॉइंट क्षेत्रामध्ये एक चोरती धाव इथे पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगलं इकॉनॉमिकल षटक टाकले आतापर्यंत. 3 धावा या षटकामध्ये खर्च केलाय. 5 चेंडूमध्ये 2 निर्धाव चेंडू देखील टाकले होते. चांगली गोलंदाजी राहिली आहे डॉक्टर सचिन नागरे सर यांच्या माध्यमातून. काही क्षेत्ररक्षणामध्ये देखील चेंजेस करतायत, कारण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशनने ही सलामीची जोडी आली आहे. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण चेंज करावं लागत आहे. यावेळी देखील पायावरच्या चेंडूला फ्लिक करायचा प्रयत्न होता. थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित करत असताना एक्स्ट्रा मध्ये भर येते. 13 धावा या अतिरिक्त धावेसोबत 13 धावा खामगाव टायटन संघाच्या. पुन्हा एकदा दर्शनीय फटका शोधत असताना मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण करत असताना यासोबतच एक इकॉनॉमिकल षटक संपते. या षटकामध्ये आल्या 5 धावा, 14 धावा धावफलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. आता येणारे 60 चेंडू 91 धावांची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी सिंदखेड राजा संघाकडून इथे पाहायला मिळाली. खामगाव टायटन्स हा संघ बघूया आता कशा प्रकारे खेळी करतायत. संत गतीने धावा आल्या आहेत. पॉवर प्ले षटकाचा फायदा उचलले नाही आतापर्यंत. आता बघूया शेवटच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फायदा घेत आहेत डॉक्टर मॅश आणि डॉक्टर प्रतीक वराडे सर. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज डॉक्टर प्रवीण खरात आले. तर उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट चेंडू घोषित करत असताना वाईट सोबत सुरुवात केली या षटकाची. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. 9 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी देखील खूपच बाहेर चेंडू, दिशाहीन चेंडू, सलग दुसरा वाईट चेंडू टाकत असताना 16 धावा धावफलकावरती. साइड चेंज करण्याचा इथे निर्णय घेतला आता गोलंदाज.
यावेळी देखील कव्हरच्या दिशेला गॅप शोधलाय, चेंडूला पाठवलंय मिड विकेट आणि कव्हरच्या मधोमध चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. डॉक्टर मॅश यांच्या बॅट मधून हा दुसरा धमाका, चौकार. दुसरा चौकार आलाय डॉक्टर मॅश यांच्या बॅट मधून. धावा फलकावरती धावा असतील 20. काय दर्शनीय फटका सजवला होता कलात्मक फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये. 20 धावा धाव फलकावरती. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. बघूया कशा प्रकारे आता फलंदाजी करतायत. पहिल्या 1 चेंडूवरती 6 धावा आल्या आहेत. 2 वाईटच्या 1 चौकाराच्या सहाय्याने 4 धावा. 20 धावा धाव फलकावरती. आता क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे चेंजेस पाहायला मिळत आहेत. यावेळी फुल टॉस वरती फुल टोल वसूल करत असताना चेंडूला पाठवलंय एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर मॅश यांच्या बॅट मधून तिसरा चौकार. 3 चौकार आतापर्यंत लावले आहेत. या ओव्हर मध्ये हल्ला चढवलाय. आतापर्यंत 10 धावा आल्या त्या षटकामध्ये. 24 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू. डॉट बॉल टाकत असताना कमबॅक केलाय चेंडू सोबत डॉक्टर प्रवीण खरात यांनी. आतापर्यंत थोडे मागडे राहिलेत. 19 धावा त्यांच्या गोलंदाजीवरती आल्या आहेत. 24 धावा धाव फलकावरती. देखील सरळ बॅटने जणू आरसा दाखवला, परंतु जसं पाहिजे तसं टाइम झाला नव्हता. चेंडू एकच धाव या चेंडूवरती. जास्त ताकदीचा वापर करत नाहीये डॉक्टर मॅश. कलात्मक फटके घेत आहे, क्लास बॅटिंग करताय. 25 धावा. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. आता 56 चेंडूमध्ये अजून 80 धावा करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी टायटन्स खामगाव संघाला. हे देखील लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडूला पाठवलंय, ढकलला गेलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. डॉक्टर प्रतीक वराडे सर यांना 8 चेंडूमध्ये 6 धावावरती ते पोहोचलेत आणि 9 चेंडूमध्ये 17 धावावरती डॉक्टर मॅश. स्ट्रायकिंग इनला आता डॉक्टर मॅश असतील. यावेळी देखील हलक्या हाताने खेळत काढत एक चोरटी धाव इथे प्राप्त केली आहे. यासोबत 3 षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या 3 षटकामध्ये 27 धावा 9च्या सरासरीने करत असताना टायटन्स खामगाव संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. एकही गडी आतापर्यंत गमावलेला नाहीये. चांगली बाब टायटन खामगाव संघासाठी असेल. 9च्या सरासरीने धावा जरूर आल्यात, परंतु एकही गडी त्यांनी गमावलेला नाही आतापर्यंत. आता येणारे 54 चेंडू 8.67च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. 78. या सामन्यामध्ये देखील मजा येणार आहे. मागील 3-4 सामन्यामध्ये आपण बघतोय की धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय. 130 धावा प्लस धावा बनवण्यात आल्या आहे. हा सामना देखील त्याच पद्धतीचा होणार आहे. या सामन्यामध्ये 105 धावा जरूर बनल्या, परंतु चांगली गोलंदाजी आहे मारुती तीर्थ सिंदखेड राजा संघाकडे देखील. आता गोलंदाजी ट्रॅकवर सचिन नागरे सर आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील इकॉनॉमिकल राहिले होते. केवळ 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी त्यांनी या अगोदर षटकामध्ये केली होती. बघूया या षटकामध्ये कशी गोलंदाजी ते करतात. डॉक्टर मॅश यांच्यासाठी पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलत या चेंडूवरती एक धाव सहजरित्या पूर्ण करत असताना डायरेक्ट
थ्रो करण्याची देखील इथे प्रयत्न केला होता डॉक्टर संजय यांनी. चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळालं. एकच धावे चेंडूवरती या ओव्हरची देखील सुरुवात चांगल्या टप्प्यावरती करत असताना गोलंदाज डॉक्टर सचिन यावेळी देखील शॉर्ट बॉल होता. संघर्ष करताय तिथे. हा बॉल थोडा खराब टाकला होता. फायदा घेण्याचा प्रयत्न देखील होता. संघर्ष करताय तिथे डॉक्टर प्रतीक. या सामन्यामध्ये जसं पाहिजे तसं टायमिंग होत नाहीये त्यांचं. हे फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला ट्रॅव्हल होतय. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतील. एकेरी दुहेरी धावाने थोडा सेट होण्याचा प्रयत्न इथे दिसतोय डॉक्टर प्रतीक यांचा. चांगली फलंदाजी ते देखील करतायत. 30 धावा धावफलकावरती स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या अँकरच्या भूमिकेत दिसत आहेत. 30 धावा धावफलकावरती. यावेळी देखील थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू. अतिरिक्त धावेमध्ये भर. 31 धावा धावफलकावरती. आता येणारे 51 चेंडू 74 धावांची आवश्यकता असेल खामगाव टायटन्स संघाला. यावेळी देखील आडव्या बॅटने ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला लेगस्टंप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. जसं पाहिजे तसं बॅटवर बॉल आलेला नाहीये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 32 धावा आता स्ट्रायकिंग एंडला. 11 बॉलमध्ये 19 धावा करणारे डॉक्टर मॅश आता स्ट्रायकिंगला असतील. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत. पूल केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची देखील संधी क्रिएट होत असताना परंतु सेफ असतील दोन्ही बॅटर. एका धावेने धावसंख्या 33 धावा. हे षटक देखील इकॉनॉमिकल टाकले. आतापर्यंत 6 धावा खर्च केलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे डॉक्टर सचिन नागरे सर यांच्याकडून. ज्या प्रकारे डॉक्टर विवेक सर यांनी गोलंदाजी केली, 3 षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केल्या. हे फुलटॉस, लोअर फुलटॉस लाईनचा चेंडू ढकललाय या चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. यासोबतच 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 34 धावा खामगाव टायटन्स. BDPLच्या ह्या ग्रुप डीचा जर आपण विचार केला तर या ग्रुप डीमध्ये खामगाव टायटन आतापर्यंत 1 मॅच खेळून जिंकलेली आहे. तसेच मातृतीर्थ 11 ह्या संघाने सुद्धा 1 मॅच खेळून 1 मॅच जिंकलेली आहे. त्यामुळे दोन्ही संघ 1 मॅच जिंकल्यामुळे इथं पुढील हा जो खेळ चालू सामना आहे, हा सामना दोन्ही संघ जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. कारण की हा सामना जो जिंकेल तो रेसमध्ये अजून पुढे जाईल असं म्हणता येईल आपल्याला. डॉक्टर विजय आलेत आता गोलंदाज ट्रॅकवरती. 5वं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं. 34 धावा धावफलकावरती. येणारे 48 चेंडू 71 धावांची आवश्यकता असेल. 8.88च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट आहेत 8.88चा. जवळपास जेवढं रन रेट पाहिजे त्या रन रेटनं हे खामगाव टायटनवाले मॅच खेळत आहेत असं वाटते तुम्हाला? हो सर, रिक्वायर्ड रन रेट लक्षात ठेवूनच फलंदाजी होत आहेत. स्ट्राईक रोटेट करतायत. बाउंड्रीज मध्ये डील कमी झाली परंतु आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली आहेत. कोणती गडी त्यांनी गमावलेला नाहीये. धाव फलकावरती 34 धावा देखील आहेत. 4 षटकामध्ये 105 धावांचा पाठलाग करत असताना जर एका यावेळी पूल केलाय. हा चेंडू गॅप मध्ये ट्रायल होतोय. हा चेंडू देखील चांगला प्रयत्न त्याच्या क्षेत्ररक्षकाचा परंतु हा चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर प्रतीक यांच्या बॅटमधून पहिला चौकार. तापलेलं दूध जसं मांजर फुंकून फुंकून पिते तसा हा खामगाव संघाचा जो खामगाव संघ आहे हा संघ कुठलीही अतिरिक्त जोखीम न घेता सावकाशपणे हा खेळत आहे.
हा देखील फुल टॉस बॉल होता. मागचा चेंडू डॉक्टर प्रतीक यांना कॉन्फिडन्स देऊन जाणारा असेल, कारण या अगोदर त्यांचं जसं पाहिजे तसं टायमिंग होत नव्हतं. बाउंड्री चेकची मागणी केली आहे, सॉरी रिव्ह्यूची मागणी केली आहे ओ राईटच्या बॉलसाठी. 39 धावा. थर्ड अंपायर यांना हा चेंडू चेक करायचा आहे. ओ राईटचा नो बॉल आहे का? थर्ड अंपायर अक्षय इन ॲक्शन असतील. अक्षय सर, 39 धावा झाल्या आहेत सर. 105 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण बघितलं मागच्या कालचा दिवस असो, आजचा पहिला सामना असो, 130+ धावाच बनल्या आहे. या सामन्यामध्ये 105 धावा बनल्या आहे. काहीतरी चेंजेस झाले आहे का? विकेट पिचमध्ये काही चेंजेस झाले आहेत का? नक्कीच पिचमध्ये तर काही चेंजेस झालेले नाही आहे, परंतु आज दिवस 7वा चालू आहे आणि 6व्या दिवसापर्यंत सगळ्यांना असं वाटत आहे की ही बॅटिंग पिच आहे. परंतु आजचा जो सकाळचा सामना बघितला आपण, त्या सकाळच्या सामन्याने थोडंसं हा जो भ्रम होता, हा भ्रम थोडा डोक्यातून लोकांच्या प्लेयरच्या डोक्यातून थोडासा काढण्याचा जो आहे तो विचार झालेला इथे. काल ज्या संघाने 180 धावांचा पाठलाग लगभग केलाच होता, 4 धावाने निसटचा विजय त्यांचा गेला, पराभूत झाले 4 धाव्याने. परंतु त्यानंतर आजच्या सामन्यामध्ये ते 130 धावा देखील चेस करू शकले नाही, परंतु त्यांचा प्रयत्न देखील चांगला होता. नो बॉल घोषित केलाय, म्हणजेच काय फ्री हिट असेल पुढचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री चेंडू असेल. आता पहिला चौका, दुसरा वाईट. फ्री चेंडू असेल. फुल टॉस बॉल. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने टोलवला आहे. तसा पाहिजे तसा फायदा उचलू शकलेला नाहीये फ्री चेंडूचा, परंतु 40 धावा धाव फलकावरती आता सरासरी वाढली आहे. 40 धावा, 4.2 चेंडूचा खेळ संपलाय. चाळीस धावा. BDPL 10 चा रोमांच वाढत चाललाय. यावेळी देखील डॉक्टर मॅश यांच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु चांगला झेल तेथे पाहायला मिळाला. डॉक्टर संदीप यांच्या माध्यमातून आणि डॉक्टर मॅश यांना परतावं लागतंय. चांगली फलंदाजी करत डॉक्टर मॅश होतात बाद. पहिला हादरा लागलाय खामगाव टायटन संघाला. आता त्यांची जागा घेण्यासाठी दाखल होत असताना डॉक्टर विवेक, ज्यांनी गोलंदाजीमध्ये अक्षरशः मने जिंकली आज. 3 षटकामध्ये इकॉनॉमिकल राहत 3 गडी बाद केलेत. 3 षटकामध्ये केवळ 7 धावा देत 3 गडी बाद केले होते. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली होती. आता बघूया फलंदाजीमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतायत. एक चांगला सेटअप लावून दिलाय दोन्ही फलंदाजांनी. आता बघूया कशा प्रकारे डॉक्टर विवेक खेळ करतायत या सामन्यामध्ये. 40 धावा, 40 ला 1. आता 45 चेंडू, 65 धावांची आवश्यकता. 8.67 सरासरीने धावा कराव्या लागतील. स्क्वेअर कटचा फटका सजवला होता, जास्त हवेत चेंडू गेला होता आणि चांगला झेल डॉक्टर संदीप यांच्या माध्यमातून तिथे संपन्न झाला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील वाढला आहे. BDPL 10च्या माध्यमातून आपण बघतोय आजचा 7वा दिवस. यावेळी देखील खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढत असताना 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत. 41 ला 1. BDPL 10 7वा दिवस, सकाळच्या सत्रातील दुसरा सामना. नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. 104 धावा स्कोर कार्ड वरती. 105 धावांचं लक्ष ठेवलंय टायटन्स खामगाव समोर. 41 धावेवरती 1 गडी बाद.
यावेळी देखील हलक्या हाताने फ्लिक करत असताना चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवतोय. एकच धाव आहे चेंडूवरती. 42ला 1. येणारे 43 चेंडू, 63 धावांची आवश्यकता. 43 बॉल 63 धावा असं समीकरण. डॉक्टर विवेक पहिला चेंडू लीडिंग एज आणि पहिल्या चेंडूमध्ये कॉटन बोल्ड होत आहेत. 42 या स्कोरवर लागलाय दुसरा हादरा. टायटन्स खामगाव संघाला जल्लोष करतायत. मारुती तीर्थ सिंदखेड राजा संघाचे प्रेक्षक सपोर्टर आलेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी. 42ला 2. आता येणारे 42 चेंडू, 63 धावांची आवश्यकता. मजा येणारे सर या सामन्यामध्ये, कारण चांगली गोलंदाजी सिंदखेड राजा संघ देखील करतोय. नक्कीच धावा जरी फलकावर कमी असल्या परंतु त्या पद्धतीने जी बॉलिंग चालू आहे खरोखर अतिशय उत्कृष्ट बॉलिंग म्हणता येईल. डॉक्टर सचिन आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज आणि सरळ आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेत असताना 5 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा. 42ला 2. आता येणारे 42 चेंडू, 63 धावांची आवश्यकता. प्रति ओव्हरमध्ये 9 धावा काढाव्या लागतील या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये देखील रोमांच आहे. हाच रोमांच BDPL 10चा देखील आहे. प्रत्येक सामना रोमांचक होतोय. कट टू कट सामने पाहायला मिळत आहेत प्रेक्षकांना देखील. आता नवीन फलंदाज आलेत डॉक्टर RK जाधव सर. चांगली विकेट किपिंग, चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून देखील राहिली होती. आता बघूया, लागोपाठ 2 गडी बाद झालेत. आता प्रेशर मध्ये दिसतोय टायटन्स खामगाव संघ, परंतु धाव फलकावरती 42 धावा आहे. 42ला 2. या ओव्हर्स नंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होणार आहे. रोहन झोरे आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन. यांनी देखील जे शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती डॉक्टर रोहन यांनी. 21 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. त्या मुलाच्या धावा त्यांनी काढल्या. 42ला 2. डॉक्टर रोहन यांचा पहिला चेंडू, थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित करत असताना 43ला 2. अतिरिक्त धावेमध्ये भर. 42 चेंडू, 62 धावांची आवश्यकता. हे देखील हलक्या हाताने प्लेस करत असताना एक चोरती धाव इथे प्राप्त केली आहे डॉक्टर प्रतीक यांनी. 17 बॉल 17 धावा ते देखील खेळत आहे. 100 एक इन त्यांनी सांभाळून ठेवलाय. 44ला 2. अँकरची भूमिका निभवत असताना आपल्या संघासाठी एक मोलाची भूमिका निभवत आहेत. 44ला 2. 41 बॉल 61 धावांची आवश्यकता. RK जाधव सर आता स्ट्रायकिंग एंडला असतील या सामन्यामध्ये पहिल्यांदा. बघूया कशा प्रकारे फलंदाजी ते करतात. चांगली विकेट किपिंग आणि गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पहिल्या इनिंगमध्ये बघितली. पहिल्या चेंडूवरती ग्लान्स करत असताना एक चोरती धाव प्राप्त केली आहे. 45 धावा धाव फलकावरती. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी डॉक्टर रोहन यांच्या माध्यमातून. 45ला 2. 9च्या सरासरीने 40 चेंडूमध्ये 60 धावा करायच्या आहेत. या सामन्यामध्ये देखील मजा येत आहे. जर 1-2 ओव्हर मारुती तीर्थ सिंदखेड राजा संघाने देखील चांगल्या टाकल्यात तर ते देखील या सामन्यामध्ये बनून असतील. आणि 1-2 ओव्हर जर महागड्या ठरल्या तर निश्चितच खामगाव टायटन संघ देखील हा सामना घेऊन जाऊ शकतो.
पुन्हा एकदा चांगला चेंडू अतिरिक्त उसरी घेता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन गेला होता, परंतु थोडंसं कॅरी करता आलं नाहीये. वाईट चेंडू घोषित करतायत पंच. अतिरिक्त 2 धावा आल्या आहेत. एक बाईटच्या सुरुवात देखील धाव आली आहे. 47 धावा धावफलकावरती असतील. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 2 दिशाहीन चेंडू देखील पाहायला मिळाले या षटकामध्ये. 47ला 2. 40 चेंडू 58 धावांची आवश्यकता. 40 चेंडू 58 असं समीकरण मैदानामध्ये दिसतंय. दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल हा सामना. पुन्हा एकदा नो बॉल घोषित केलाय. चेंडू जातोय मागच्या दिशेला. हा चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर आर के जाधव सर यांना मिळतोय हा नशिबाचा चौकार. पहिला चौकार आलाय. खूप उशिरा चौकार येत असताना खामगाव टायटन संघासाठी या अगोदर त्यांनी एकेरी दुहेरी धावानेच धावसंख्या पुढे नेत राहिले, परंतु हा चौकार आलाय. आता फ्री चेंडू असेल. बघूया फ्री चेंडूचा कशा प्रकारे फायदा घेत आहेत डॉक्टर आर के जाधव सर. यावेळी देखील चांगला चेंडू स्टेप आउट करत मिड विकेटच्या दिशेला चेंडू तोलण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु चांगली गोलंदाजी. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होणार आहे. एक कट केलाय स्क्वेअर कट करत असताना, परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. एकच धाव या चेंडूवरती देखील मिळेल. 53 धावा 53ला 2. 5.4 चेंडूचा खेळ संपलाय. आता येणारे 38 बॉल 52 धावांची आवश्यकता. 38 चेंडू मध्ये 52 धावा असं समीकरण मैदानामध्ये. सिंक्रोनाइज व्हायला वेळ लागते, इथंच मोठी स्क्रीन पाहिजे. डायरेक्ट लाईव्ह देतं स्कोअर, मग कनेक्ट होते ना सर. यावेळी देखील सरळ बॅटने लॉंग ऑनच्या क्षेत्राचा चेंडू पाठवलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 54 धावा. 5 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केलाय. 37 बॉल 51 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये देखील मजा येणार आहे. एंड देखील या ओव्हर नंतर चेंज करण्यात येईल. त्याचा देखील फरक पडणार आहे या सामन्यामध्ये. अनेक सामने आपण एंड चेंज झाल्यानंतर फिरताना पाहिले. त्यावेळी देखील ओव्हरपिच बॉल. जसं पाहिजे तसं टायमिंग झालं नाहीये. अक्षरशः फलंदाज पडलेत पिच वरती. 2 धावा तोपर्यंत काहीशी इंजरी देखील झाली आहे. आणि यासोबतच ड्रिंक्स ब्रेक मैदानात देखील. आता येणारे 36 चेंडू 49 धावांची आवश्यकता असेल. आधुनिक मेजर ओटी कार्यरत. याशिवाय अचूक तपासण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब आणि सुरक्षित ब्लड स्टोरेज युनिट. कृष्ण शिंदे, मी डेंटल सर्जन आहे आणि या मेहकर शहरामध्ये 11/11/91 पासून मी प्रॅक्टिस करतो. 2024 पर्यंत मी प्रॅक्टिस केली. या मधोमध मी एका शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याचा फाउंडर प्रेसिडेंट मी आहे. या शैक्षणिक संस्थेचं नाव भिवसन पाटील शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत जवळपास 18 कॉलेजेस रन होतात.
त्यामध्ये प्रामुख्याने छोटे मोठे कॉलेज आहेत. त्यामध्ये मोठ्या कॉलेजची स्थापना म्हणजे शिंदे पॉलिटेक्निक कॉलेज, शिंदे DED कॉलेज, नारायणा फार्मसी कॉलेज आणि राम पब्लिक इंटरनॅशनल स्कूल हे सर्व युनिट मेहकर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दुसरा एक कॅम्पस वाशिमला सुद्धा एक 15 एकराचा कॅम्पस आहे. त्यामध्ये D.Pharm, B.Pharm, M.Pharm श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या नावाने आहे. त्याचप्रमाणे त्याच कॅम्पसमध्ये श्रद्धा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर वाशिमला या ठिकाणी 100ची इनटेक असून ते जवळपास 3री बॅच आमची चालू आहे. या ठिकाणी मी अतिशय आनंदपणाने सांगतो की प्रथमच या मेहकर शहरामध्ये BDPL क्रिकेट सामने आमचे डॉक्टर मंडळी घेत आहे. त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्याकडनं जे काही सहकार्य लागत असेल तेही मी प्रदान करणारच आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र गोविंदनाथ प्रोफेसके, गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर. आमच्या शारणघर नगरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येणाऱ्या सगळ्या क्रिकेट खेळाडूंचे व क्रिकेट प्रेमींचे गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटल, शिवाजीनगर, मेहकर यांच्याकडून हार्दिक स्वागत अँड बेस्ट ऑफ लक. टायटन संघाकडे देखील जाऊ शकतो. सामन्यामध्ये मजा येणार आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतायत, चांगला खेळ दाखवतायत. 56ला 2. समजत नाही ना, आमच्यावर येतात. हे देखील पहिला चेंडू, चांगला चेंडू पेश करत असताना पडल्यानंतर थोडा आत आला चेंडू. कोणती धाव नाही, कोणतेही नुकसान नाही. प्रत्येक डॉट चेंडू सोबत आत्मविश्वास वाढेल. मारुती तीर्थ सिंदखेड राजा संघाचा. हे देखील कट केलाय, काय फटका सजवलाय. या चेंडूला पाठवलंय गॅप मध्ये. डॉक्टर प्रतीक वराडे आपला क्लास दाखवत असताना चौकार खेचलाय डॉक्टर प्रतीक यांनी. 60 धावा धावफलकावरती. 60ला 2. 34 बॉल 45 धावांची आवश्यकता. 7.94ची सरासरी. फुल टॉस बॉल सरळ बॅटने सरळ केला. हा चेंडू देखील निघून जाईल. 1 बाउन्स, एक टप्पा सीमा पार आलाय डॉक्टर प्रतीक यांच्या बॅट मधून. सलग दुसरा, त्यांचा 3रा चौकार. यावेळी देखील चांगला चेंडू कमबॅक केला. या चेंडूवरती एक तुम्हारी एक हमारी. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही नवीन होत असताना दिसतंय. प्रत्येक चेंडूवरती सामना फिरतोय.
पुन्हा एकदा या चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एक धाव प्राप्त होईल. ते दोन चौकार कॉन्फिडन्स देऊन जातील डॉक्टर प्रतीक वराडे सर यांना. 23 चेंडूवरती 27 वरती जाऊन पोहोचलेत. सेट आता झाले. सलामी साठी फलंदाजीला आले होते. पहिले सुरुवातीला टाइम घेतला, आता हात खोलतायत. 31 बॉल 40 धावांची आवश्यकता. पायरच्या चेंडूला फ्लिक केलाय, मागच्या दिशेला चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर आर के जाधव यांच्या बॅट मधून हा दुसरा धमाका. चौकार. थोडं मागरं षटक होतं हे. या सामन्याचं गणित पलटवणारं षटक. 13 धावा या षटकामध्ये, 3 चौकार आणि 1 सिंगलच्या साहाय्याने 69. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी गमावून आतापर्यंत 9 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील दिल्या आहे. एक्स्ट्रा धावा वाचवाव्या लागतील, चुका कमी कराव्या लागतील सिंदखेड राजा संघाला. हा संघ देखील लढतोय, चांगले प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये. 105 धावा, 105 धावांचा पाठलाग करत असताना 69. 7 षटकाच्या समाप्तीनंतर आता बघूया नवीन गोलंदाज डॉक्टर संदीप आलेत. डॉक्टर संदीप ठोकरे सर यांच्याकडून आशा असतील. 30 चेंडू 36 धावांची आवश्यकता. यावेळी फुल टॉस बॉल. हा चेंडू ढगात हवेत. चांगला प्रयत्न, परंतु हा चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. एक टप्पा पडत सीमारेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात डॉक्टर प्रतीक यांच्या बॅट मधून चौथा चौकार. 73 धावा आल्याबरोबर चौकाराने स्वागत करत असताना डॉक्टर संदीप ठोकरे सर यांचं डॉक्टर प्रतीक वराडे सर आता हात खोलतायत. 24 बॉल 31 धावांवरती जाऊन पोहोचलेत. क्लास दाखवतायत. पुन्हा फुल टॉस. यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू घेईल. बाउंड्री लाईनची बेट आलाय. चौकार. आणि ओव्हरराईटचा नोट बॉल चेक करण्यासाठी रिव्ह्यू देखील घेतलाय पंचांनी. अक्षय सर देखील इन ऍक्शन असतील आता. चांगली फलंदाजी करतायत डॉक्टर प्रतीक वराडे सर. पहिले सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केले. आता जेव्हा गरज होती संघाला तेव्हा चौकारांचा पाऊस पाडतायत. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून 5 चौकार आलेत. मागच्या बॉलवरती फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवला. इट्स फेअर बॉल असेल. चौकार आलाय लागोपाठचा दुसरा. 77. 28 बॉल 28 धावांची आवश्यकता आता. 28 बॉल 28 असं समीकरण. पुन्हा एकदा नो बॉल घोषित केलाय पंचांनी. नो बॉल घोषित करत असताना ओव्हरराईटचा नो बॉल असेल. चांगली पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. महबूब सर असो, अक्षय सर आणि शुभम सर यांची. फ्री बॉल वरती पुल केलाय आणि पिक्चर सुपर हिट करत असताना पहिला षटकार खेचलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. षटकार फ्लॅट षटकार खेचत असताना फ्री बॉलवरती पिक्चर सुपर हिट करत असताना 41 धावेवरती पोहोचले. 27 चेंडूवरती आता खामगाव जल्लोष करताय. पुन्हा एकदा हलक्या हाताने दर्शनीय फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देते.
एकच धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 85 धावा. 26 चेंडू 20 धावांची आवश्यकता. डॉक्टर प्रतीक वैयक्तिक 28 बॉल 42 वर जाऊन पोहोचलेच. आता स्ट्रायकिंग एंडला असतील डॉक्टर आर के जाधव सर. 6 चेंडू मध्ये 12 धावा त्यांनी देखील काढलाय. यावेळी देखील अजून एक बिमर नो बॉल, परंतु काय प्रयत्न देखील केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. बॉलर बॅन झालं. 7 धावा. 2 बिमर टाकलेत. या कारणाने या बॉलर कोणता दुसरा सामन्यामध्ये आता गोलंदाजी करू शकणार नाही ते गोलंदाज संदीप गायकवाड. विकास गायकवाड आहे आणि गायकवाड सर पण आहे. आता नवीन गोलंदाज आलेत. डॉक्टर विकास सर आलेत. 92 धावा. पुन्हा एकदा थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू. 26 बॉल 12 धावा. फ्रीज कंटिन्यू देखील असेल या चेंडूवरती. पुन्हा एकदा कट केलाय. जसं पाहिजे तसं टायमिंग झालं नव्हतं. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. 1 धाव्या चेंडूवरती मिळेल. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. 11 धावांची आवश्यकता. 8 धावा जर काढल्यात प्रतीक सर यांनी तर त्यांचं देखील अर्धशतक पूर्ण होऊ शकतं. संघाला 11 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. याही पुन्हा चांगला चेंडू. बॅकफुटला जात पूल करण्याचा प्रयत्न होता. यासोबत 8 षटक संपले. 94 धावा धावफलकावरती असतील. चांगली फलंदाजी राहिली या षटकामध्ये दोन्ही फलंदाजाकडून. थोडी अचूक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु चुका भरपूर केल्या. फुलटॉस चेंडू टाकण्यात खराब गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. 94 धावा. 8 षटक संपलेत. येणारे 24 चेंडू 2.75 सरासरीने 11 धावा काढायच्या आहेत. आता नवीन गोलंदाजी स्ट्राईक गोलंदाजी एंड वरती डॉक्टर रोहन जोरे आलेत. 24 बॉल 11 धावांची आवश्यकता. लिहून ठेवते. वैयक्तिक 42 धावांवर पोहोचलेत. लिहून ठेव पटकन. मी सांगतो तिथे लिहिणं पटकन काढणं. पेन कुठे आहे? पहिला चेंडू. या चेंडूवरती एक एकेरी धाव इथे मिळेल. आता स्ट्रायकिंग एंडला प्रतीक वराडे सर असतील. 42 धावांवरती ते देखील आहेत. हे देखील हलक्या हाताने पुश करत असताना 1 धाव पूर्ण केली आहे. या चेंडूवरती एकच धाव मिळेल आतापर्यंत. यासोबतच धावफलक जाऊन पोहोचेल 96 धावा. 96ला 2. 9व्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता 9 धावांची आवश्यकता असेल 22 चेंडू मध्ये. याही फुलटॉस बॉल वरती स्क्वेअर लेगच्या दिशेने पटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण देते. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. डॉक्टर प्रतीक 43 धावांवरती जाऊन पोहोचले 30 चेंडू मध्ये. तर आर के जाधव सर 10 बॉल 22. स्क्वेअर कट खेळत असताना या चेंडूला पाठवलंय कव्हरच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडं फंबल झालंय त्याचा फायदा घेत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. या 2 धावेने धावफलक हलतंय. 100 धावा पूर्ण होत आहेत टायटन्स खामगाव संघाच्या. अजून 5 धावांची आवश्यकता असेल 20 चेंडू मध्ये. तर 7 धावा लागतायत अर्धशतकासाठी.
डॉक्टर प्रतीक सर यांना. कूपन अपना उधरी दे दिया है उसने. अरे कूपन ही अपना नहीं है. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू खोदून काढत असताना लॉंग ऑन क्षेत्रात चेंडू पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवरती. या एका धावेने धावफलक हलतय. 101 धावा, 2 गडी गमावून 19 चेंडूमध्ये 4 धावा आणि 7 धावा लागतायत तर प्रतीक सर यांना. हलक्या हाताने खोदून काढणारा देखील चान्स. फेकी थोडी चुकीची. डायरेक्ट थ्रो जर असता तर निश्चितच परतावा लागला असता आर के जाधव सर यांना. आता 44 धावांवरती जाऊन पोहोचलेत. 3 धावा जिंकण्यासाठी. डॉक्टर आणि आशिष अवस्थी सर यांना मी विनंती करतो की तरी मॅन ऑफ द मॅचच्या खेम्यात यावं. आशिष अवस्थी सर आणि उपस्थित MCAचे पदाधिकारी जे उपस्थित असतील. आशिष अवस्थी सर. 3 धावांची आवश्यकता आणि 6 धावांची आवश्यकता असेल डॉक्टर प्रतीक सर यांना अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. थोडा दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू घोषित करत असताना पंच. बॉलर कोण आहे? डॉक्टर विकास गायकवाड सर आलेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये होता. गॅपमध्ये पडतोय चेंडू. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. आता जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये 1 धाव. लेवल झाली आहे स्कोरची. 104 धावा. 104 वर 2. एका धावेची आवश्यकता खामगाव टायटन संघाला विजय मिळवण्यासाठी. एक धावायची आवश्यकता. ठीक आहे हे घेऊन जा सर. 1 मिनिट फक्त रन होऊ द्या. यावेळी कट केला. गॅपमध्ये चेंडूला पाठवलंय आणि या BDPL 10चा दुसरा विजय मिळवत खामगाव टायटन संघ ठरला या सामन्याचा विजेता. सलग दुसरा विजय BDPL 10चा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की कृपया मॅन ऑफ द मॅच सेरेमनीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचं आहे आणि पिचच्या बाजूला थोडंसं सेलिब्रेशन करण्यात यावं अशी मी एक विनंती करतोय की कृपया पिचवर कोणी थांबू नये. एक माझी कळकळीची विनंती आपल्या सर्वांना. मातृतीर्थ संघ तसेच खामगाव टायटन संघ कृपया मॅन ऑफ द मॅच सेरेमनीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर पुढील सामना चालू करता येईल. आपल्या या झालेल्या मॅचला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत डॉक्टर आशिष अवस्थी तसेच डॉक्टर सुनील भराडे आणि डॉक्टर विनायक चांगडे सोबत असतील डॉक्टर अमित जोशी. या सगळ्यांना मी विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे आपण सर्वांनी. मातृतीर्थ